तर मराठवाड्यातील सर्वात मोठं जायकवाडी धरण अर्ध भरलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। त्या पुराचं पाणी जायकवाडीमध्ये समाविष्ट होत असल्यानं धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा जुलैमध्ये धरण 50% वर भरले। आता धरणाचा पाणीसाठा 53% झाला। सध्या धरणात 22,000 क्युसेकने आवक सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, सध्या आपण पाहतोय पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत चाललेला आहे, गोदावरीला पूर आलेला आहे, जायकवाडीमध्येही चांगली आवक होती। काय नेमकी अपडेट या संदर्भात? शेजारी अर्ध्या मराठवाड्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण जायकवाडी धरणाच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 पेक्षा जास्त पाणीसाठा इथे जमा झालेला आहे आणि आवक सुद्धा प्रचंड सुरू आहे। मी धरणात आहे, हे एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर संपूर्ण मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले लोक पाहत असतील, कारण जायकवाडी धरण हे अर्ध्या मराठवाड्यासाठी संजीवनी आहे आणि ते जेव्हा भरतं त्यावेळेस मराठवाड्यातलं सर्वात मोठं छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नगर असेल, या जिल्ह्यातील सगळ्या गावांना पाण्याचा फायदा होत असतो। आता बघ, हे पाणी कशा पद्धतीनं धडका मारत आहे आणि अशाच पद्धतीनं या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना दिसते। आता धरणाचे हे जे बोट्स आहेत त्यामध्ये 461 मीटर पाणी पातळी झालेली आहे, त्याच्यापेक्षा वर गेलेला आहे आणि म्हणून हा सगळा परिसर पूर्ण पाणी पाणी दिसतो आहे। गेल्या 6 दिवसांपासून जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू होती, कारण गोदावरी नदीला पूर येत होता। तो आत्ताच सांगितली, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सातत्याने सुरू आहे आणि विशेष म्हणजे कालपासून ही आवक वाढू लागलेली आहे। आवक वाढत असल्यामुळे गेल्या 22 तासामध्ये 24 तासामध्ये साधारणतः 4 ते 5% पाणी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे लवकरच जायकवाडी धरण म्हणजे जुलै महिन्यातच हे जायकवाडी धरण 100% भरेल अशी शक्यता दिसते आहे आणि त्यामुळे हा सगळा धरणाचा परिसरातला एक सौंदर्य सगळ्यांना दिसतंय। वरून पाऊस सुरू आहे, नाशिकला पाऊस आहे, स्थानिक पातळीवर पाऊस सुरू आहे, जायकवाडी धरणाच्या एकूण कॅचमेंट एरियामध्ये पाऊस सुरू आहे। आपल्यासोबत आधी निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।